Audio Jungle. Audio Jungle. नमस्कार मंडळी, एस फॉर श्रीकांत देवळ म्हणजे गोष्ट गावाकडची मध्ये आपलं स्वागत. आज मी तुम्हाला ताकापासून एक वेगळा पदार्थ करून दाखवणार आहे. तो कुठला आहे तो आपण आता पाहू. चला तर मग त्यासाठी लागणारं साहित्य काय काय लागतं ते आपण पाहूया. तर मी इथे ताक घेतलं आहे. हे पहा, ताजं ताक आहे, आत्ताच केलेलं. त्यासाठी मला लागेल मिरची बारीक चिरलेली, कांदा, मीठ, हळद, तांदूळाचं पीठ आणि ताक. मेन म्हणजे आपल्याला आंबट ताक हवं जास्त, त्यामुळे त्याला एक वेगळी चव येते. आणि तेल. चला तर मग आता आपण कृतीकडे वळूया. हे पहा, आता मी याच्यामध्ये हे तांदूळाचं पीठ आहे, तर ते मी जेवढं मावेल तेवढं मी याच्यात घेणार आहे, थोडंसंच. हे पहा, साधारण आपल्याला 1 वाटी घ्यायचं आहे. ताकातच आपण ॲड करणार आहोत तांदूळाचं पीठ. हे पहा, साधारण मी 1 वाटी तांदूळाचं पीठ घेतलं आहे. त्यामध्ये मी आता हळद घेतो. मी आता मीठ घेणार आहे. चवीनुसार आपल्याला मीठ घ्यायचं आहे. आता हे आपण एकजीव करणार आहोत. याच्या गुठळ्या आपल्याला ठेवायच्या नाही आहेत, एकजीव करायचं आहे. चांगलं ढवळून घ्यायचं आहे. लागलंच तर तुम्ही याच्यात पाणी घेऊ शकता. हे भांडं धुण्यासाठी आपल्याला पाणी घ्यायचं आहे. हे पहा, आपलं चांगल्या प्रकारे एकजीव झालं आहे. आता आपण याची पुढील कृती पाहूया. आता याच्यामध्ये तेल टाकतो. टोपामध्ये तेल जरासं जास्तच टाकायचं आहे आपल्याला. तर तेल जरा 2 मिनटं तापू दे, मग आपण राई जिरं टाकू. आपल्याला लसणीच्या 4-5 पाकळ्या लागतील. या पहा, आपल्याला लसूण लागेल. तुम्ही पाहता आपलं तेल तापलंय. आपण आता त्यामध्ये राई जिरं टाकूया. हे पहा, राई जिरं मी टाकलं. आता त्यामध्ये ठेचलेली लसूण टाकू आणि वरून थोडीशी आपण हळद टाकू. आणि हा कांदा टोमॅटो मी बारीक केलेला आहे तो पण टाकू. हा एक नाश्त्याचा पदार्थ आहे, पण हा आता चांगला ढवळून घेऊ.
कांदा आणि आपलं जरा शिजू दे. मी आता ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकतो. हे पहा, मी चवीला थोडंसं कांदा शिजण्यासाठी मीठ टाकतो. आपण ऑलरेडी त्याच्यामध्ये मीठ टाकलेलं आहे, त्यामुळे आपल्याला जास्त टाकायचं लागणार नाही. आपण परत ढवळून घेऊ. हा जो पदार्थ मी करतोय त्याला उकड असं म्हणतात. कांदा आपला शिजायला हवा. म्हणजे कांदा आपला शिजलेला आहे, फोडणीला चांगला सुगंध आला आहे. आपण आता हे जे पीठ केलेलं आहे ते आपण त्यामध्ये ओतणार आहोत. तुम्ही म्हणत असाल तर ही पिठी आहे, तर सॉरी, ही पिठी नाही. ही एक नाश्त्याचा पदार्थ आहे, उकड. कोणी ह्याच्याशी चटणी घेतं, कोणी तेल लावून खातं. मला तर ती अशीच आवडते. आणि हा माझा खास अगदी आवडीचा पदार्थ आहे. हे पहा, मी थोडंसंच पाणी टाकलं आहे. आता आपण ह्याला ढवळू. कृपया करून हे खाली चिकटणार नाही याची दक्षता आपल्याला घ्यायची आहे. 2-2 मिनिटांनी याला ढवळत राहायचं आहे. तर काय होईल, आपण ढवळलं नाही तर हे खाली बसेल आणि मग शिजायला जड जाईल. आपण भेटूया 5 मिनिटांनी. तर मंडळी, मी झाकण ठेवलेलं. आता आपण पाहूया झाकण उघडून. मी आता ढवळतो. हे बघा, आपलं घट्ट झालं आहे. अजून आपल्याला घट्ट करायला लागणार आहे. तेल सोडलं बघा त्यांनी, तेलच सोडायला हवं त्यांनी, असा माझा तर अंदाज आहे. काही जण कमी तेलामध्ये करतात, मी जास्त तेलामध्ये करतो, कारण खाली चिकटतं ना ते, म्हणून. अजून आपल्याला थोडा वेळ ठेवायला लागेल. आपण भेटूया परत 10 मिनिटांनी. चला तर मंडळी, आपली रेसिपी तयार आहे. आता मी याची चव घेऊन बघतो. तर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.